अरे शांताराम शेठ कधी ती पोरगी हा कसं मुहूर्त निघून चालला ना कधी लावता लग्न काय बा तुम्ही काय मुहूर्ताचं काही भानच ठेवत नाही राजा काय माणसं आहे तुम्ही काय कधी लावता तुम्ही लग्न खरं बोलून राहिले ते महाराज मुहूर्त निघला की मग काही सुद्धा नसते होत ते लग्न मुहूर्त गेला की कसं वांग्यात होळे जातात ना मुहूर्तावर लग्न पाहिजे ना काय राजा शांताराम भाऊ तुम्हाला समजत नाही का कसा माणसाले तयारी करायला टाइम नाही लागत कसं नवरी आता सजून नटून येईन की नाही जसं मेकअप फेकअप असं टाइम लागते ना व्हायले आता थोडा उशीर पाशीर होते अरे मग आदर्श नाव काय ठेवलं याले मग मी बँड नसता आणला गावातले पोरे नसते नाचवले अटीस हा काय बा माणसं आहे तुम्ही आणि आता म्हणता टाइम होते नवरीले ने होते आदर्शच काय मेकअप करावं लागते आमच्या गळ्याचं नसतं केलं आम्ही पद्धतशीर काय बा घोळा गिळा सारं पद्धतशीर केलं असतं आम्ही नबी मी या गळ्याला पाठवतो बोलायला लावतो का बरं गड नवरीला घेऊन या पटकनी कसं आपला आदर्श आहे आता आदर्शात नाही मेकअप केला तर चालते ना त्या बरं लवकर घेऊन या बरं हो शांताराम जातो चाले बाबा चाल झाबरू पटकनी बाबा ते पोरगी नाटकं करत तिकडे तयारी नसून करत म्हणून एवढा टाइम लागून राहिला हो हो तसं नाही ते मी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आताच गेले ते नवरी आण्याने आता घेऊन येतात 5 मिनिटात लग्न लावणं चहा पोहे खाल्ले की तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी ते त्याचा नाही ना शांताराम भाऊ पण ते कसं कसं जे बोललं ते झालं पाहिजे माणसाचं तुम्ही काय सांगितलं 10 वाजता लग्न महाराज काय सांगून राहिले मुहूर्तावर लग्न लागलं पाहिजे ना त्यातून मग ते काही सुद्धा नसते होत ना कोणते काम मुहूर्तावर पाहिजे वांग्यात होळे जातात नाही तर आता कोणतं लग्न लागून राहिलं मुहूर्तावर सांगून राहील तुम्ही जगा पाठीवर कोणतंच नाही लागत 10चं लग्न असते 4 वाजता लागते आणि मुहूर्त करून राहिले शांताराम भाऊ तुम्हाला समजत नाही मुहूर्तावर जे गोष्ट होते ना ते चांगली होते त्याच्या गंजीमध्ये अपशगुन येत नाही ना हे जे मुहूर्त तोडून जे पुढे जातात की लग्न मुहूर्तावर जे लागत नाहीत ना त्याच्यात अपशगुन येते तुम्हाला समजतच नाहीत त्या गोष्टी बरं महाराज आता येते नवरी टेन्शन घेऊ नका आता येते 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं वेळ द्या 5 मिनिटात घेऊन येतात ते काय 5 मिनिटं म्हणून राहिले तुम्ही नवरदेवाची ना बसायची असता ना उठायची असता त्याला कुडची तर पाहिजे बसायले काही नाही उभा करून ठेवला आणि काय नवरी आणि ना अनुभव म्हण काय 5 मिनिटात लागते ना 5 मिनिटात आणतो बरं काय बाबा आतापासून सोय नाही करून राहिली तुम्ही आमची पाहुणे सोय म्हणजे सोयच करतो ना आम्ही टेन्शन घेऊ नका ना काय माणसं आहे बा तुम्हाला रागही बोलायचे राजा बस 5 मिनिटं म्हणजे काय कसं उभं राहायला लागते थोडंफार जाऊ द्या ना आता आपल्या पुन्हा घ्या ना सांभाळून आपल्या पुन्हा म्हणून सांभाळून घेऊन राहिलो नाही तर आज लोक तर थैथे नाचलो असतो मी काय शांताराम भाऊ असं नाही चालत ना जा पहा ते पोरगी आला लवकर झटकनी पटकनी अजून मुहूर्त निघून चालला हो मी जातो पाहतो आणतो या पोरीची नाटकं चालू असतील ना कपडेच नशीन घालत ते घरी लग्नच करत नाही असं म्हणत असेल ना ते जावं लागेल थोडं आणावं लागेल आपल्याला कुठे रे हो माऊली पोरगा कुठे अबे बापा बबन अटी जाणार पाहता ना हा नक्की तुला सांगतो अंदर कोणत्या लागायचा पोरगा हा मी ना पाहिलं ना माडो आहे ना मी हाक्याला बसलो होती कोणता अटी जाणला नाही या कोठ्यातच कोणला तुझ्या पोरगा ते ना अटी जाणला होता तू म्हणून राहिला अटी चांगला पण मग काही आवाज गिवाज काहीच नाही येऊन राहिला ना बाहेर काय खाडखोड खुडखोड काही अंदर कोणला असेल तर अबे बाबा त्याने जर बांधून ठेवला असेल ना तोंडात जर बोया मारला असेल तर काय आवाज करीन त्या पोरगा काय खाडखोड खुडखोड करीन त्याला भीती नाही का की हा पोऱ्या जर असा मोकाट सोडला तर कसं उद्यात लग्नात निघन आणीन म्हणून त्यानं दाबून ठेवलं असेल नंतर तोंडात बोया घालेल असेल बोया त्याला तोंडने वाचलं पाहिजे म्हणून त्या पोरानं काय कसं करा रे बा आता कसं करा शाळेत आता याला तो कुलूप लायला रे बा आता कसं करतं आता म्हणजे कसं करू म्हणजे अरे बाबा कुठून चाल वरून तरीचा पाहू आपण अंदर गेल्यावर काय कुकर काय तर अरे बोले सोडा रे ओ बापा बाजून ठेवलं रे झाबऱ्यानं पापलानं सोडा दे रे बाबा आई पाहिजे मा पोराचा आवाज आहे गळ्या मा पोराले दाबून ठेवला रे सायजर अंदर जाय रे मा पोरगा अंदर जाय गळ्या माऊली बरोबर आणलं का दोन ठिकाणात अरे देवा अरे बाबा रे चाले गळ्या माऊली कूद बरं चाल तिकून जा पायरे मी सांगू की तुले त्या पोरगा आटी जाय म्हणून मी ना मा डोळ्यानं पाहिलं मी हागेल बसलो होतो तिकडे मला माहित होतं त्या पोरगा आटी जाणला म्हणते ना हा मी पाहिलं तर हवले का माऊली तूच मा खरा दोस्त रे बाबा चाल बा चाल लवकर कूद बरं आता कूद एक लोक काही फोड्यात पुरत नाही कूद उठून आता दळाल तिकून पाहू आता काय तर बाबा आई अरे बाबा यार म्हणे सोडा ना रे ओ बापा मा प्रेम झाला ना रे दुसऱ्या घरात या ना रे सोडा ना आई बाबा
अरे पाहिजे म्हणली माझ्या नवसाच्या पोराचा हाल चालू आहेत रे, हाल चालू आहेत माझ्या कंटाचा पोरगा रे नवसाचा. किती नवस दिले मी आता झाला तो 12 वर्षानं आणि त्याचे हाल चालू आहे. मी त्याचं प्रेम नाही पुरं करू शकलो. माऊली मी गुन्हेगार मी होबाळत मार ती खेटर काळ पायातलं मार मले. हे हालन माल मग पाहू चाल कुदलो बसता. बाबू आलो रे बाबू, कुठे आहेस रे बाबू तू? आलो रे बाबू. लवकर कर ना पोरी तयारी झालं की नाही तुझ्या? कपडे घालायला किती टाइम लागतोय बाबा? काय कशी आहेस तू? लग्न आहे ना पुरीचं, तिकडे नर्दे घेऊन बसेल आहे ना, ते लोक वाट पाहून राहिले ना, ती अजून तयारी नाही होऊन राहिली बाबा. कर ना त्या पुरी तयारी झटकनी पटकनी. बापा हे तुमची पोरगी नाटक साऱ्या जमान्याची करून राहिली ना बापा, कपडेच नाही घालून राहिली ना. आता काय करू मी? म्हणजे लग्न करणं नाही म्हणजे करणं नाही. मी त्या टकल्याबरोबर लग्न करतच नाही म्हणजे करतच नाही. पाव हे काय म्हणते? हे म्हणते टकल्याबरोबर लग्न करत नाही म्हणते मी. सांगा आता काय करा आता बुड्डा. ऐसे म्हणे हे पोरगी एवढं पाहून राहिली. पहिले काय पाहून गेली सडेल थोडी. एकटा आपल्याला थोडी जाता येत नाही. असं जवान पोरगी आहे, कपडे घालणं चालू आहे. नंतर ती गेलं 2 कपड्याला आता मारल्या असत्या. होबाळ्यात मार तिच्या, होबाळ्यात मार. इजा नको करू. कशी नाही म्हणते पाय. मला एकटं तिकडे येता येत नाही म्हणून. नाही मी आलो असतो तटी. बापा ऐकूनच नाही राहिली ते घुबत. थळाला लाथा मारून राहिली ते. नाहीच म्हणून राहिली. आता काय करू मी? पाहतो बा आता थांबा. ऐकत नाही तर कानपट्टीत माप घे तिच्या. विचार नको करू. कडलोक त्या पाहुण्याला थांबत तिकडे. नाही नाटकं करते ते तर. काय बसू दे बजेट. घुबड तोंडे नाटक नको करू ना. मुकटाला घाल ना कपडे. आता रट्टे घालू का? तुझे हाच नवरा करणार बरं सांगून राहिली. मुकाटाला कपडे घाल तू. तुझे प्रेमन प्रेम गेलं चुल्या. तुझ्या वयाचं होतो आम्ही तर आम्हाला काही समजे नाही. काहीच समजे नाही. आणि तू या शंभरा वयात प्रेम करायला चालली. प्रेम केलं तुला हे बी त्या चादरल्या पोरासोबत? मी करत नाही म्हणजे करतच नाही लग्न. तुले आम्ही म्हणू तेच करा लागेल. लग्न त्या टकल्याबरोबरच करा लागेल. तोच पोरगा चांगला आहे तुझ्यासाठी. पोरीच्या माने बापाले काही चिंता नाही हो. तो पोरगा नवदेव सकाळपासून येऊन बसेला अजून पोरी तयारी करून आणून नाही नवरीची. सांगा सारी काळजी आपल्याला साऱ्या गावाची. लय ढिलं काम आहे ना हो यायचं. दोघंही नवरा बायकोचं ढिलं काम आहे. या ढिला कामा पायी तर पोरगी पोहून चालली होती. इकून तिकून वापस आणली तर त्याच्यातही आता का पोरगाही पाहायला लग्नाला नरदेव हजर आहे. आणि हे अजूनही त्या पोरी तयारी करून राहील. सांगा किती बुल बॅचलर आहे. हो जगन भाऊ, आम्ही का भाली दिसून राहिलो का तुम्हाला? काय राजा माणसं आहे तुम्ही. तुमच्या पुरीचं लग्न जोडून द्या, सारं जोडून द्या, तरी तुमच्या पुरी तुमची तयारी होऊन राहिली तर नरदेव तिथे उभा आहे ना आमच्या नान खण्या काढून राहिला तो. नाही पाटील, आपण सारे रिकाम चोट आहे ना हो. आपल्याला सारं म्हणजे पडेल आहे या पुरी लग्न करायचं. यायला काहीच पडेल नाही. दोघे नवरा बायकोले पुरी तयारी करून पोरगी मंदिरात नाही येऊन राहिली नवरी सजून. सांगा तमाशा मारून आलाय काय माहित घरी दोघे नवरा बायको. बापा असं बोल नका रे बापा. आम्ही तयारीतच लागेल पण ते पोरगी गोट नाही घेऊन राहिली ना. ते कपडेच नाही घालून राहिली. काय करा तुम्ही आता कोणा काय सांगा ना. पोरीनं कपडे घातले ताज आणून बाबा मंदिरात. ते कपडेच नाही घालून राहिली नवे. तिची माय अंदर आहे, मी बाहेर उभा आवाज देऊन राहिलो. पण काय कसं मिळ नाही कशात काय सांगा आता. अरे मग तुम्ही काय माशा मारून राहिले बाई? जाणं अंदर. तुम्ही हात धरा पाय धरा कपडे घाला त्या पोरीले झटकनी मंदिरात घेऊन या लग्न लावा. पण टाइमपास नुसतं तुम्ही करता. बापा पाटील काय बोलून राहिले तुम्ही? जवान पोरगी हो. मी कसा जाऊ तरी कशा हात धरून पाय धरून बरोबर वाटते का ते बापाला? सांगा बा तुम्ही. आता बायको जाय ना अंदर तिची माय पाहून राहिली काय तर. मग साधी सरळ गोष्ट आहे ना हो. नशीन कपडे घालत ते नवे तर जुन्या कपड्या राहणार ना त्या नरद्या चालते हो म्हणे. तो वळी कशी आहे ना म्हणे. आपल्याला काय करा लग्नच कर नाही म्हणे. घरी गेल्यावर पाहू म्हणे काय. बरोबर मी एकदा विचारत होत येईल घातले का कपडे पुरी न. केलं बापा जबरदस्तीने घातले तिले कपडे मी ना. आणि तुम्ही तिले जा तुम्ही पुढे. बरोबर जमलं. चला पटकनी. बापा झेंडू बाम निघते रे बाबा आज डोक्याची. चला बाबा झटकन लग्न लावून देऊचं म्हणजे मग कोणा मागं गेली का राहिली का टेन्शन नाही राहत रे बाबा. याचं ना आता पुरं टेन्शन आहे मला. ह्याचं टेन्शन कोणाला देऊ नको रे बापा. अशी एवढी बोगस लपडी खोल देऊ नको कोणाला. या झाबऱ्याचं आणि या पाटलाचं काय होतं काय माहित. मला बांधून ठेवलं आहे ना. प्रेम तिकडे येऊन राहिलं ना. बापरे सोनी सोबत लग्न तुम्ही दुसऱ्याचं लावून. देवा माय मदत कर देवा. माय मदत कर. प्रेम सोनी प्रेम देवा. होऊ दे सोनीचं लग्न होऊ दे. करू दे ना कोणाबरोबर लग्न.
हा गडीच्या त्या तिच्या घरी जाऊन तिला आली वापस. माप्रे माहिती नाही, मी तिला नाही सोडत. नाही 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 सोडत, नाही सोडत. तिचं लग्न झालं आणि ते जर नाही आली की नाही, मी जीव देऊन टाकतो. तिच्या मायबापाचे नाव घासतो त्याच्यात, त्या लेटर मध्ये. या शांत्याचंही घासतो, झाबऱ्याचंही घासतो, त्या पाटलाचं बी. त्याचे काय केळी बा कापले काय आम्ही लोटच्या विध मनात प्रेमाच्या मनात आळीहून राहिले. आम्ही दोघं जण प्रेम करतो. दोघं ती गेले, काय झालं काय माहित, हे कुठून राहिले म्हणतात चिंता तिला. तसंच करते त्यात बाबा. हा जीव दे आणि यांच्या नावाने नेऊन टाक. आपण जेलात जातात, शाळेचे जेल बघतात, फाशीची शिक्षा होती मग यायले माझी घेतला म्हणून. हा तसंच कर, तसंच कर. हा असे जीव म्हणजे समजा नाहीतरी तर कोणाच्याही प्रेमामध्ये बोटा काढत राहतील ना. कोणाचंही प्रेम यायला सुद्धा दिसतच नाही लोटचेले. बापरे साक्षात देव देत राहिले. बाबा आई मला वाचवा न, या न कुठे तुम्ही तर मला बांधून ठेवलं या लोटच्यानं. बापरे सोने सोने. पाहिजे बबन पाहिजे तो पोराचा आवाज आहे की पाय अंदर आहे वाटतं कोंडेल गड्या. हाव ना गड्या, हाव ना पोरगा अंदर कोंडेल. कुठे चाल बरं, पायबर लोक चाल बरं. बाबा आई वाचवा न मला, वाचवा न. या ना मला बांधून ठेवलाय ना ती. पाहिजे बबन पाहिजे तो पोरगा बांधलेला. अरे बाबा मा पोराची हाल लावली करणं, साजन बांधून ठेवलं. बाबा मला सोडा ना. मी सोनीवर लय प्रेम करतो ना. सोनीचं लग्न करतात ना ते. मला बांधून ठेवलं काही नांडीचा, मारलं मी मला. सोडा ना बाबा, सोडा ना. मला त्या सोनीसोबत लग्न करणार ना. मला ज्ञानसाठी ज्ञान बाबा. अरे हो लुच्च पोराचे हाल केले का तुम्ही, बांधून ठेवला का आधी. काय जो काय कोणती दुश्मनी आहे, प्रेमच करून राहिले ते एकामेका. थांब बाबू थांब, टेन्शन घेऊ नको. त्या पोरी बरोबर तुला लग्न देतो करून, टेन्शन नको घेऊ. हाय बबन आहे मग बबन, टेन्शन काय घेतो तू. चाल बापा पहिले सोड, चेताल सोड. हो माऊली सोडतो. बाबा मी सोनीशिवाय नाही राहू शकत. सोनी माझी की प्राण आहे. मला तिच्या बरोबर लग्न करणार बाबा. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अरे बाबू तू आता टेन्शन नको घेऊ. तू हे लग्न मी देतो तिच्या बरोबर, त्या काराळ बरोबर, त्या पोरी बरोबर करून. हा तुला प्रेमाने तिच्या बरोबरच लग्न कर. हा तुझे हाल नाही मी नाही पाहू शकत बाबा. 12 वर्षांत तू मला झाला किती नवस बोललो मी, तर झाला बापा. नाही तेव्हा मना विरोध वागत नाही, आदलं वागलो आता नाही. तुझे लग्न त्या पोरी बरोबर देतो करून. अरे बाबू आता काही काळजी करू नको तू, आम्ही देतो तुझे लग्न जमून. हा मानते सोनी बरोबर लग्न लावून मा प्रेम आहे ते. शांती हा जाबऱ्यांत पाटील अगपणा करून राहिले की माझ्या मग प्रेम तोडून राहिले ते. लुच्चेपणा करून राहिले दोघे सुद्धा. ते भामटे दोघे तिघे बी. हो बाबू ते सारं समजलं आम्हाला कशा आहे तेच. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. मी असल्यावर तू काय टेन्शन घेता, काही काळजी करू नको. हा मागळी नाही रे शिवलाल, मागळी शिवलाल रस्ता घेणे लोक काही करायचं कामही नसतं पडलं. शिवलाल काका तिकून त्या झाडावर बांधलेला ते ना. तिकून बांधलेलं त्या खोलीच्या जवळ. चाला ना तेले बांधून ठेवला ते ना. हो चालेल बाबा, शिवलाल सोडू चाल. अरे पाय रे सायाचे लोकचे मागोडी शिवलाल पे बांधून ठेवला आहे ना. शिवलाल आलो शिवलाल पहिले सोडायला आलो. सोडतो तुला शिवलाल, टेन्शन घेऊ नको. शिवल्या असा आगोपणा केला की नाही, अशी बांधून ठेवतात मग लोक. घेणं दाबून आता 8 दिवस झाले तुला टिसा बांधलेला. व्हायला आले का तू पुरा? खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. जर असं मोजकत देतात खायला एक चोक तर, म्हणजे जीवाच्या पुरतं देऊन राहिले. का तू त्या बबन्या पोऱ्याच्या त्या जगण्याच्या पोरीच्या नांद नसता लागला ना, तर आज तू हाल नसते झाले. त्याच्या प्रेमाच्या मनात पडलं बाबू की असं आहे, कबळच मोडते माणसाचं. हो ना, बेकार झालं का हे, बेकार झालं. मलाच बांधून ठेवलं सायचे ना. मला एक म्हणणं आहे बा, या शांत्याले या झाबरेल्या गावातल्या लोकांना करा तरी काय लागते. मी म्हणतो ते दोघं जण प्रेम करून राहिले, होऊ द्या ना, त्याचं जमू द्या ना. पहिलेच लग्न होऊन नाही राहिले पोरायचे. ज्याचं जो सांभाळून राहिला, ज्याचं ती पाहून राहिला, लग्नाची कोशिश करू द्या ना. पण या लोकांचे पोटच मोठे दुखतात. काय तर गावाची बदनामी होते, मायबापाची बदनामी होते. पण त्याचं लग्न नाही होऊन राहिलं ना, मुंजा राहून राहिला आणि तो सटसट बलबल करून राहणार रात्री. त्यानं काय करावं मग? त्याला मन नाही काय बिचारेले, ज्याचं लग्न होत नाही त्याला मन नाही काय? मन आहे की नाही माणसाले? मन होती की नाही काहीतरी करायले? मग आता तो त्याच्या मनानं कोणी पोरी बरोबर अफेअर करून आला, लग्न करून आला, तर यायचे कोण पोटं दुखतात गावातले यायचे काय माहिती. बाप्पा या रे, कोणतरी वाचवा रे मला, या रे. अरे या रे गळे हो, अरे मी उपाशी आहे रे, पाणी नाही रे मला पियाले, मरतो रे राहतं. या ना बापा गळे हो. बरे शिवलाल जाऊ चाल.
हो ना, शिवलाली अटीच बांधून ठेवल्या जायचे नाही ना. चाल चाल बा, चाल पकडू दे, चाल बाबा सोडू त्याला, चाल. गड्या आखरी शेवटी माझ्या दोस्तच कामात आले रे गड्या. बबन माऊली सोडा रे बापा मला सोडा रे लय हाल केले रे मादर तो देन मायले हाल केले. शिवला तुला सोडायला चालू रे बा, सोडायला चालू. बाबा रे पाही यायचे काकाजी हाल केले नाही ना, माही हाल केले येलोचे ना. शिवलाल काका बा चत्यात यामुळे तर फसलो रे मी. तुले का प्रेमात साथ दिली, तू काल मरेला गावामध्ये घेणं देणं. हा गौपणा केला तुला. मला फसवला का त्यामुळे मी फसलो. मला किती मार खा लागला, झाडाला बांधून ठेवला चेन मले. बा शिवलाल ते झालं, पण आता ते पोरगीच मला सून करणार बा. तिच्या सोबतच मग परत लग्न लावून देतो आता. हा टेन्शन नको घेऊ तू. तुला सोडतो मी आता. पुढचा प्लॅन रचू आता आपण. अरे वा शिवलाल, कसं यायचं आपल्याला, प्रेम कसं तोडणं नाही यायचं, सक्सेस करणं आहे आपल्याला. याच्या त्याचं त्या सोनीचं दोघीचं जणांचं लग्न करून देणार आपल्याला. हो ना बुवा, लगन तर देऊ लावून, पण पहिले मला सोडा बाबा. काही खाऊ पिऊ घाला, काही पाणी पाजा मले. माझा जीव चालला मा पोटात, कोरड कोरेलाय. हा पोट तोडून राहिलं मले मा पोटात, अन्नाचा कण नाही. मग करू लागलंच तर लग्नाचा विचार. पहिले मला सोडा बाबा. शिवलाल सोडतो रे बाबा, तुला सोडतो. टेन्शन नको घेऊ तू, काळजी नको करू. हा बाबा आला ना, टेन्शन काय घेतो, दोस्त नाही का मी, आलो तुला सोडायला. पहिले सोड रे बऱ्या, सोड मले पहिले सोड रे भाऊ, सोडतो. अरे बापा रे, पुरा जाम झालो रे बापा. चाल बापा, चाल रे शिवलाल, चाल बापा. त्या या पोऱ्याचं त्या पोरीच लग्न लावून देऊ आपण. चाल लवकर चाल. ते बापा मी काही येत नाही तर सा तुमचं तुम्ही पहा रे भाऊ. काय आहे तर मला पहिले खाऊ पिऊ घेऊ द्या बापा. मला घरी जाऊ द्या रे बा. पहिले उपाशी आहे मी, पोट तोडून राहिलं मले. नाही मी लागलं असतं बाबा, काही मग खाल्लं पिणं झाल्या रे तुम्ही लागलं असतं मागं तुमच्या. काय असं शिवलाल, असं ओ बापा असंच आहे. चाललं गड्या शिवलाल, चाललं. तू असलं की आम्हाला धीरच आहे ते गड्या. मा पोरासोबत दगा केला ना, मा पोराला किती मारलं. त्या पोरीबरोबर लग्न करणार आहे आपण. मा पोराचं मध्ये त्या सोनी बरोबर आहे. मा पोराचं प्रेम आहे, ते प्रेम आहे. चला आता एवढं म्हणून राहील तुम्ही तर चला. हो चला. काल अगोपणा करून राहिला, काल फटके खाऊन राहिला फालतू. घेणं देणं तटी जगून. तो एक तर शांती आणि ती बेकारात रे, बेकारात ती. जाऊ नको बाबू. कसं आहे गड्या, हे दोस्त आहेत ना. आता यायला नाही म्हणता येत नाही म्हटलं तर उद्या आपल्या कामात पडत नाहीत. चाल बाबा, जे होईन ते होईन, जायचं पाहून घेऊ आता पुढचं पुढे. चाल.